कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माँ, बाबा, माँ, बाबा, माँ, माँ, तुझा बाबा कुठे? आणि तू अशी इथं का बसलीस? बाबा आपल्याला सोडून निघून गेलाय बाळा। पण का माँ? कारण त्याला आपण त्याच्यासोबत नकोय। पण माँ, बाबा पण सोबत हवाय। पण बाबाला आपण नकोय बाळा। बाबा, बाबा, अरे मग असं का म्हणत होती की बाबाला आपण नकोय? अमोल बाळा, मी तुला माझ्या सोबत घेऊन जायला आलोय। पण का बाबा? मी एका बरोबर कसं राहू? मला तुम्ही दोघं सोबत हवाय। अमोल बाळा, मी तुझी व्यवस्थित काळजी घेईल। तुला काय हवंय काय नको ते सगळं बघील। प्लीज हट्ट करू नकोस। प्लीज बाबा, ऐक ना माझं। मला तुमच्या सोबत एकत्र राहायचंय। माँ, प्लीज ऐक ना, आपण राहूया ना एकत्र। प्लीज बाबा, मला ऐक ना। मला ऐकत, तू तरी ऐक ना रे। आपण राहूया ना एकत्र, प्लीज। बाबा पण नाही ऐकत। प्लीज तू तरी ऐक ना। बाबा, मला ऐक ना, आपण राहूया ना एकत्र, प्लीज। मला ऐकत, तू तरी ऐक ना रे। माँ, बाबा, बाबा, अमोलचा जीव धोक्यात का टाकलास तू? अर्जुन, सारखं सारखं ओरडून सांगून झालंय माझं। मी त्याच्या बाबतीत गहाण नव्हते। तू मनी मावशीला घराच्या बाहेर काढल्यानंतर मनी मावशी त्याला घेऊन गेल्या होत्या घरात ना। अगं, कधीतरी स्वतःच्या चुका कबूल करण्याची धमक ठेव की आप्पे। प्रत्येक वेळेला तूच कशी काय बरोबर असतेस ग? इथून पुढं आपण ज्यावेळी एकत्र असू ना, ते फक्त अमोलसाठी असू। इथून पुढं आपल्यात नवरा बायकोचं नातं नसतं लागतं। माँ, बाबा, तुम्ही काही करा, पण मी तुम्हाला वेगळं होऊ देणार नाही। देवा, मला एकदा माझ्या बापूंनी सांगितलं होतं की तू माँ आणि बाबाची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी कितीतरी दिवस विठ्ठेवर उभं राहिलास, मग तू माझ्यासाठी का येत नाहीयेस? माझं पण पुंडलिका एवढंच माझ्या माँ आणि बाबावर प्रेम आहे, मग तू का माझं ऐकत नाहीस? का त्यांना एकत्र आणत नाहीस देवा? ठीक आहे, तू ठेव त्यांना लांब, पण लक्षात राहू दे, मी पण अमोल आहे आणि मी त्यांना नक्कीच एकत्र आणेल। जर तू देव आहेस तर मी पण नियती आहे देवा। मला काही झालं तरी चालेल, पण प्लीज माझ्या माँ आणि बाबांना एकत्र आण, प्लीज। अप्पे, मी नसताना तुझ्या प्रगतीला लईच पंख फुटलेत की रे। पण काळजी करू नकोस, आता मी आलोय ना, एक एक करून सगळे पंख छाटून टाकतो बघ। काय तर म्हणा कलेक्टर, तुला काय वाटलं अप्पे? मला मेंटल हॉस्पिटलला पाठवून माझ्या आईला तुरुंगात टाकून तू इथं पोरासोबत सुखात राहशील आणि मी तुला राहू देईन? एवढं सोपं नाही ते। देवानी मला अजून जिवंत ठेवलंय ना, ते काय उगच नाही। तुझ्या पोराचं मरण तुला तुझ्या डोळ्यांनी पाहता यावं म्हणून मी अजून जिवंत आहे। तुला माहित नाही अप्पे, तुझ्या पोराकडे फक्त 2 महिने आहेत आणि मी संकल्प ढोबळे, मुक्काम पोस्ट जाट नांदूर, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड, हल्ली मुक्काम पुणे,
तुला ते कधीच कळू देणार नाही. अप्पे 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 उठ. अप्पे उठ. हो. हे काय काय आहे? मी काय केलंय? उगाच ना येड्याचं सोंग घेऊ नको. आणि असल्या काहीतरी गोष्टी करून तुला जर वाटत असेल ना की माझं तुझ्याबद्दलचं मत बदलेल, तुझा गैरसमज आहे बरं का. अर्जुन, 1 मिनिट थांब. तुझ्या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे का? का तू ठरवलंयस तोंडाला येईल ते बोलायचं? का? मी बोललो तर त्रास होते, तू केलेलं सांगत का? मला नाही बोलायचंय बरं. बोलायचं नसेलच ना, बोलायचं कसं असेल? नाहीतरी आपल्याला सवयच आहे पळ काढायची. जा. अर्जुन, 1 मिनिट थांबा. मी ऐकून घेते याचा अर्थ असा नाही की तू काहीही बोलावं. आणि सगळ्यात पहिल्यांदा ना गैरसमज करणं बंद कर. गैरसमज काय केले? म्हणजे मी असं लहान बाळासारखं तुझा हात हातात घेऊन झोपणार आहे का? मला काय मिळणार आहे त्यांनी? तू हे सगळं झोपेत केलं असं म्हणतच नाही मी. म्हणजे मी मुद्दाम केलंय? हो. हे नातं टिकवायचं ना तुला, म्हणून. तुला नाही टिकवायचं? तसं नाही, प्रयत्न मी पण केला, पण काय होईल असं दिसत नाही ना. अर्जुन, 7 वर्ष आपण एकमेकांपासून लांब होतो. किती प्रयत्न केले? 3 महिने. ही अशी खोटी आशा धरून ठेवतीस ना, म्हणून सगळ्या गोष्टी होतात. अर्जुन, 1 मिनिट थांब. आपला अमूल जिवंत आहे असं जेव्हा मी म्हणत होते तेव्हाही तुम्हाला ती खोटी आशाच वाटत होती. तुला तर जास्त. मला वेडी ठरवून मोकळा झाला होतास तू. आता कोण काढतंय मागच्या गोष्टी? मी काढत नाहीये, मी तुला सांगतेय. त्या 2 गोष्टींचा काही संबंध नाही आपे. आणि ज्यावेळी मी चुकलो ना, प्रत्येक वेळी मी माफी मागितली आहे. पण ही आजची गोष्ट कम्प्लीट वेगळी आहे. अच्छा, म्हणजे आता तू चुकला नाहीस का? तू नाही चुकलीस का? अरे मी चुकलीये की, आणि मला मान्य आहे. ती चूक सुधारण्याचा प्रयत्न पण करते अर्जुन. मी काय केलंय? सुधारण्याचा प्रयत्न नाही केला का? प्रत्येक वेळी मी माफी मागितली की, प्रत्येक वेळी तूच सगळ्या गोष्टी केल्या असं का सांगतेस? मला गिल्ट देतेस का तू? मी तुला का गिल्ट देऊ अर्जुन? तू उलट सगळ्या गोष्टी माझ्या अंगावर टाकत असतोस. अमोलला मी घेऊन गेले असं कोण म्हटलं? मी का तू? अगं परत 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 त्याच गोष्टी काय सांगते आपे तू? 7 वर्ष तू अमोलला तिकडे घेऊन गेलीस, मग इकडे काय मी काय मजा करत नव्हतो? पोटच्या पोरासाठी मी पण झुरलोय आपे. पण मी हे नाकारत नाहीच आहे. आता तुझं वागणं विचित्र आहे हे सांगते, समजून तरी घे. चोराच्या उलट्या बॉम्बा. मी विचित्र वाग. सांभाळून बोलायचं माझ्याशी. मग सांभाळून बोलायचं ना. मग ऐक, झाड जर वटलेलं असेल ना, त्याला किती पाणी घाला, त्याला किती खत घाला, किती काळजी घ्या, ते भरत नाही, परत जिवंत होत नाही. कळलं का? झाड किती वटलेलं असलं ना तरी त्याची मुळं जिवंत असू शकतात. तू ठरवलंयस ना तुला हे नातं संपवायचंय, मग ठीक. मग स्पष्टपणेच ऐक, ह्या असल्या गोष्टी परत करू नको. हात हातात घेऊन ठेवला नाही ना तर आपोआप येत नाही. अर्जुन, अरे अमोल बाजूला असताना मी तुझा हात अमोल, अमोलने केलंय सगळं अर्जुन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.